तर ब्लाऊज शिवताना आपल्याला नेहमी हा प्रॉब्लेम जो आहे तर तो येत असतो आणि तो म्हणजे तुम्ही बघू शकता फिटिंगच्या साईडचं जे आपलं मेजरमेंट आहे तर ते कमी जास्त होतं. बॉटमसुद्धा तुम्ही बघू शकता किंवा मुंड्याच्या साईडलासुद्धा तुम्ही बघू शकता. खूप कापड जे आहे आपलं कमी जास्त होतं आणि हे प्रॉब्लेम जे आहेत आपल्याला ब्लाऊज स्टिचिंग करत्यावेळी हमखास येतात. आता जर तुमच्याही ब्लाऊजचं फिटिंग बिघडत असेल, कमी जास्त होत असेल, तर तुम्ही हा व्हिडिओ जो आहे एकदम शेवटपर्यंत बघा. स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी ज्या आहेत मी एकदम सिंपल आणि सोप्या पद्धतीने सांगणार आहे. असं जर तुम्हाला ब्लाऊज फिटिंग करताना काही प्रॉब्लेम येत असतील तर तुम्हाला इथून पुढे येणार नाहीत. तर हा जो ब्लाऊज आहे एकदम आपला सिंपल जॉर्जेट साडीमधला ब्लाऊज आहे आणि एकदम सिंपल आपण हा शिवलेला आहे, बघू शकता तुम्ही. आणि याचं जे फिटिंग आहे तर ते सुद्धा आपलं कमी जास्त झालेलं आहे. बॅक, फ्रंट आणि स्लीव्ज मी ऑलरेडी तयार करून घेतल्या होत्या. फक्त फिटिंग जे आहे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. सो व्हिडिओ जो आहे एकदम शेवटपर्यंत बघायचा आहे. आता सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आहे बघा, ज्यावेळी आपण फ्रंट आणि बॅक पार्ट जोडत असतो तर त्यावेळी पहिल्यांदा आपण बॉटम लेवल करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग आपलं जे शोल्डर आहे तर ते जॉईंट करून घ्यायचं आहे. बॉटम लेवल केल्यामुळे काय होतं, जे आपण नंतर फिटिंग करणार आहोत तर ते आपलं एकदम प्रॉपर होतं. आता हा जो बॅक साईड जो आहे तो माझा थोडासा एक्स्ट्रा झाला होता. इथं बघू शकता तुम्ही एक अर्धा इंच जे आहे बॅक साईडचा जो भाग आहे तर तो एक्स्ट्रा झाला होता. सो आपण हे कट करून घ्यायचं आहे. पण बॉटम पहिल्यांदा आपल्याला लेवल करूनच मग जे शोल्डर आहे तर ते जॉईंट करायचं आहे. आता तुम्ही म्हणाल की उंची जी आहे तर ती उंचीमध्ये काही कमी जास्त होईल का किंवा उंची कमी होईल का, तर उंची कमी होत नाही. आपल्याला पहिल्यांदा मेजरमेंट करायचं आहे बॅक पार्ट. जर तुमचं अर्धा इंचपेक्षा जर जास्त कट करावं लागत असेल तर पहिल्यांदा तुम्ही उंची मेजरमेंट करायची आहे, मोजून घ्यायची आहे आणि त्यानंतरच मग तो जो पार्ट आहे तर तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे, वरचा शोल्डरचा पार्ट. जसं की मी आता हे तुम्ही बघू शकता दोन्ही साईडचा माझा जो बॅक पार्ट होता तर तो एक्स्ट्रा झाला होता अर्धा इंच. बॉटम आपण लेवल करून घेतली, त्यानंतर शोल्डर आपण जॉईंट करून घेतलेला आहे आणि सरळ बाजूनेच आपण शोल्डर जे आहे तर ते जॉईंट करून घेतलेलं आहे आणि एकदम किनाऱ्याला आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. आता दोन्ही ज्या साईड आहेत तर त्या आपण एकाच साईडवरती ठेवायच्या आहेत आणि जे शोल्डर आहे दोन्ही शोल्डर धरून आपल्याला थोडंसं नकळत कापड जे आहे आपल्याला 1 पाव इंचापर्यंत कट करायचं आहे. आता यामुळे काय होतं, जे दोन्ही शोल्डर आहेत आपले एका लेवलचे येतात, नाहीतर काय होतं बघा, एक शोल्डर आपलं मोठं आणि एक शोल्डर छोटं होतं. सो आपल्याला हे होऊ नये यासाठी आपल्याला दोन्ही शोल्डर एकदम धरून थोडासा कट इथं मारायचा आहे. आता ब्लाऊज जे आहे आपण उलटं करून घेतलेलं आहे. उलटं ब्लाऊज केल्यानंतर आपण याला अर्धा इंचाच्या गॅपवरती टिप देणार आहोत आणि तीसुद्धा एकदम लॉक पक्केवाली टिप आपल्याला इथं द्यायची आहे. एकदम लॉक करून घ्यायचं आहे ब्लाऊज. आता दोन्ही साईडचं जे शोल्डर आहे मी जॉईंट करून घेतलेलं आहे. आता बघा मुंड्यामध्ये सुद्धा आपलं जे कापड आहे तर ते कमी जास्त होत होतं. सो तेही आपल्याला काय करायचं आहे बघा, बॉटम आपण लेवल करून घेतला, शोल्डर आपण व्यवस्थित जॉईंट करून घेतली. आता इथं आपल्याला काय करायचं आहे, 2-2.5 इंचापर्यंत आपल्याला बॅक साईडचा जो मुंडा एक्स्ट्रा झालेला आहे तर तो पूर्ण आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे. आणि बऱ्याच वेळेला प्रिन्सेस कट ज्यावेळी आपण ब्लाऊज शिवतो तर तो आपला हा प्रॉब्लेम जो आहे तर तो होत असतो, नेहमी होत असतो. आता बघा इथं 2-2.5 इंचापर्यंत मी जो आपला बॅक पार्ट जो आहे तर तो मी इथं पूर्ण कटिंग करून घेतलेला आहे. दोन्ही जे आपले मुंडे आहेत फ्रंटचे आणि बॅकचे तर ते सेम करून घेतलेले आहेत. आता बघा इथं फ्रंटचा जो सेंटर पॉईंट आहे तोही मी इथं काढून घेतलेला आहे. आणि जसं की मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की ज्यावेळी मी स्लीव्ज अटॅच करत असतो तर त्यावेळेस मी फ्रंटचा जो शेप आहे स्लीवचा तर तो कट करून मग स्लीव्ज जे आहे तर ती जोडत असतो. स्लीव्ज नेहमी जोडताना ती आपल्याला सेंटरपासूनच जोडायची आहे, ना की एका साईडने तुम्ही जर जोडलात तर फिटिंग बरोबर येणार नाही. सो आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की कधीही स्लीव तुम्ही जोडत असाल तर ती सेंटरपासूनच आपल्याला जोडून घ्यायची आहे, तरच ती व्यवस्थित बसते आणि प्रॉपर बसते. आता ही जी स्लीव्ज आहे तर ती लावताना कुठेही कमी जास्त झालेली नाही, एकदम ॲक्युरेट बसलेली आहे. जर तुम्हाला स्लीवचे व्हिडिओ बघायचे असतील तर माझ्या चॅनलवरती हिंदीमध्ये पण आहेत आणि मराठीमध्ये पण आहेत आणि एकदम सविस्तर मी त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. सो तुम्ही ते चेक करू शकता. आता एक जी स्लीव्ज आहे मी लावून घेतलेली आहे, त्यानंतर दुसरी ही स्लीव्ज जी आहे आपण अशाच पद्धतीने लावून घ्यायची आहे. आता बऱ्याच वेळेला काय होतं बघा, की ज्यावेळी आपण फ्रंटचा शेप जो आहे स्लीवचा आधी काढतो तर त्यावेळी आपल्याला सारखं चेक करावं लागतं की कोणता शेप फ्रंटचा आहे, कोणता बॅकचा आहे, कोणत्या साईडला आपल्याला तो घ्यायचा आहे. तर हे सगळं करत बसण्यापेक्षा मी तुम्हाला सांगतो की आपण आहे तसं ही जी स्लीव्ज आहे तर ती स्टिचिंग करून घ्यायची, मेन अस्तर आणि कापड जोडून घ्यायचं आणि ज्यावेळी आपण स्लीव्ज अटॅच करतो तर त्यावेळी फ्रंटचा थोडासा भाग इथं आपण कट करून मग लावायचा आहे. तर त्यामुळे काय होतं, आपला भरपूर वेळ जो आहे तर तो सारखं चेक करण्यात तो जातो, तर तो जाणार नाही, वेळ वाचतो. कारण बऱ्याच वेळेला आपण स्लीव्ज ज्यावेळी चेक करत असतो तर त्यामध्ये सुद्धा भरपूर वेळ जातो आणि काही जर वेळ चुकीचं लावलं असेल तर ते सुद्धा आपल्याला उसवून परत व्यवस्थित लावावं लागतं. सो तुम्ही हे नक्की ट्राय करू शकता. आता आपल्या दोन्ही साईडच्या ज्या स्लीव्ज आहेत तर त्या अटॅच आपण करून घेतलेल्या आहेत ब्लाऊजला.
आता बघा आपल्याला काय करायचं, तुम्ही ओव्हरलॉक करत असाल तर तुम्ही सरळ बाजूने टिप न मारता डायरेक्ट ब्लाऊज उलटा करून फिटिंग टाकू शकता. जर तुम्ही ओव्हरलॉक करत नसाल तर पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, सरळ बाजूनेच एक कॉर्नरला आपल्याला टिप घ्यायची आहे, जसं की मी घेतलेली आहे. दोन्ही साईडला पहिल्यांदा आपल्याला कॉर्नरला टिप मारून घ्यायची आहे आणि जे काही एक्स्ट्राचं कापड आपलं बाहेर येतं टिपच्या, तर ते पूर्ण आपण एका लाईनीमध्ये कट करून घ्यायचं आहे. त्याच्यामुळे ब्लाऊजचं जे फिटिंग आहे तर ते खूप चांगलं येतं, फिनिशिंग आहे तर तेही खूप चांगलं येतं. तर हे बघा बाहेर जे आपलं कापड आलं होतं तर ते पूर्ण आपण कट करून घेतलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे बघा, ब्लाऊज जो आहे तर तो उलटा करायचा आहे आणि उलट्या ब्लाऊजने आपल्याला इथं एकदम किनाऱ्याला आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. तर ब्लाऊजच्या दोन्ही साईडला आपण दाबटीप जे आपण म्हणतो तर ती मारून घ्यायची. पहिल्यांदा आपलं जे फिटिंगचं मेजरमेंट आहे ते टाकायच्या आधी आपण इथं दाबटीप जे आहे तर ती मारून घ्यायची आहे. जर कापड आत गेला असेल स्टिचिंगमध्ये तर ते व्यवस्थित असं बाहेर काढून आपल्याला ही टीप मारून घ्यायची आहे. आता त्यानंतर बघा आपण फिटिंगचं जे मेजरमेंट आहे तर ते टाकणार आहोत. आता हात रुंदी जी आहे 7 इंच आहे. आता हे क्लायंटचं ब्लाऊज आहे आणि त्यानंतर जे छातीचं पोर्शन आहे तर ते 10 इंच आहे आणि कमरेचं जे पोर्शन आहे तर ते 9 इंच आहे. आता आपलं जे फिटिंगचं मेजरमेंट आहे तर तेही तुम्ही बघू शकता, एकदम स्ट्रेट आणि एका लाईनीमध्ये आलेलं आहे आणि शिवाय आपलं 1.5-2 इंचाचं मार्जिनसुद्धा ब्लाऊजमध्ये फुल्लं राहतं. तर बऱ्याच जणांचं हे पण कन्फ्युजन असतं की प्रिन्सेस कटमध्ये मार्जिन राहत नाही आहे किंवा जितका स्पेस यायला पाहिजे तितका येत नाही आहे. तर तुम्ही बघू शकता एकदम आपली जी टीप आहे एकदम सरळ रेषेमध्ये आलेली आहे. शिवाय आपलं 1.5-2 इंचाचं मार्जिनसुद्धा फुल आपल्या ब्लाऊजमध्ये राहिलेलं आहे. सो जर तुम्हाला फिटिंग करताना काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा, तर तुम्हालाही थोडासा हेल्प होईल माझ्या या व्हिडिओ बघितल्यानंतर. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा. काय डाऊट असतील तर तेही तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. आणि नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणता बघायचा आहे तेही मला कमेंट करून सांगा. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा, सोबत बेल आयकॉनलाही प्रेस करा, जेणेकरून जो व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन सगळ्यात तुमच्याकडे येईल. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद.